हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आपण लहान बाळाची टोपी विणणार आहोत। हे बघा, छोट्या बाळाची टोपी आहे। सहज 3-4 महिन्याच्या बाळाला सहज टोपी येऊ शकते। खूप सुंदर अशी टोपी विणलेली आहे आणि ह्याचा कलर पण छान आहे, गुलाबी कलर मध्ये। जेवढी ताणवल तुम्ही तेवढी टोपी ताणली जाते लहान बाळाची। 3 ते आपण 4-5 महिन्यापर्यंत हे बाळाला टोपी वापरू शकतो। तर हे लागणारे साहित्य बघूया आपण। तर वर्धमानची लोकर घेतली मी, कारण माझ्याकडे लोकरी खूप आहेत उरलेल्या, म्हणून मी हा थोडासाच लोकर आहे। जास्त 100 ग्रॅम मध्ये होऊ शकते टोपी बाळाला, त्याला थोडा उरतो। मग ते आता मी टोपी विणून टाकले, थोडी दोरे राहिले होते माझ्याकडे। तर ही वर्धमानची लोकर आहे आणि खूप सॉफ्ट एकदम असं मऊ लोकर असते हे वर्धमानची। याच्यामध्ये मी लहान मुलीला फ्रॉक पण विणते, असं हेच लोकर वापरते फ्रॉकसाठी, स्वेटरसाठी। तर माझी नेहमी 12 नंबरची सुई आहे। दोरा कट करण्यासाठी आपल्याला कात्री लागणार आहे। मग चला तर मग आपण विणायला सुरुवात करूया। अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब, शेअर, लाईक करा। चला तर विणायला घेऊया आपण। चला तर मी विणायला सुरुवात करूया आपण। माझी सुई नेहमी 12 नंबरच्या सुईने मी विणते। वर्धमानची लोकर आहे आणि बघा जाड नाही आहे, जास्त बारीक पण नाही आहे, आणि छान अशी कलर पण मस्त आहे, गुलाबी कलर छान दिसतो। तर आपल्याला आपण साखळी, सुरुवातीला साखळी तयार करून घ्यायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 29 31 32 33 34 35 36 हे पूर्ण आपण 36 साखळी तयार करून घेतलेत। आता ही साखळीला आपण पलटी मारून घ्यायचं असं, आणि पलटी मारल्यानंतर आपल्याला 1 2 3 साखळ्या दिसतात। 1 2 आहे 3 साखळ्या दिसतात। ही अलीकडची साखळी झाली, ही तिच्या वरची आहे आणि ही तिच्या समोरची। तर आपल्याला बरोबर वरची साखळी घेऊन इथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचा। वरची साखळी असं उचलायचं, दोरावरून सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं। ते पूर्ण लाईन तयार करून घ्यायचं। फक्त वरची साखळी उचलून आपण तिथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं, ना समोरची ना त्याच्या पुढची साखळी घ्यायचं नाही, फक्त वरची साखळी उचलायचं आपल्याला आणि तिथं सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं। तर ही पूर्ण लाईन तयार करून घेऊया। असंच पूर्ण आपली ही लाईन तयार आहे। तिला पलटी मारून घ्यायचं। 1 2 साखळ्या दिसतात समोर, अलीकडली साईडची एक साखळी आहे आणि त्याच्या समोरची एक साखळी आहे, अशी 2 साखळ्या दिसतात आपल्याला। 1 2 असे समोरासमोर साखळ्या दिसतात। तर आपण अलीकडची साखळी सोडून त्याच्या समोरच्या साखळीमध्ये सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचा। ही लाईन पूर्ण तयार करून घेऊ आपण सिंगल क्रोशेची। फक्त आपण समोरच्या साखळीमध्येच खांब तयार करून घ्यायचे आहेत, अलीकड नाही आहे।
जसं आपण तोरण विणतो तसं विणायचं नाही आहे. कारण तोरण विणते वेळेस आपण काय करतो, हे 2-2 साखळ्या घेतो तोरणच्या खांबांना. तर ही आपल्याला टोपी बनवायची बाळासाठी. त्याच्यामुळे आपण फक्त पुढची एक साखळी आहे त्या साखळीमध्येच आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. अलीकडची साखळी सोडून द्यायची. अशी 1-2 आहेत ही अलीकडची पूर्ण लाईन दिसते, त्या समोरची 2 पूर्ण लाईन दिसते साखळींची. तर समोरच्या लाईनमध्येच आपल्याला सिंगल खांब तयार करून घ्यायचं, अलीकडे घ्यायचं नाही. मग चला आता ही पूर्ण लाईन तयार करून घेऊया आपण. तर दुसरी लाईन आपली पूर्ण तयार आहे. आता ह्याला ही पूर्ण लाईन झाली तर ह्याला पलटी मारून घ्यायचं असं. नंतर दुसरी लाईन आपल्याला समोरच साखळीमध्ये इथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं फक्त समोरच्या. ही लाईन पूर्ण झाली की परत पलटी मारून घ्यायचं आणि त्याच्या समोरच्या अलीकडची साखळीची लाईन सोडून समोरच्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. अलीकडच्या लाईनमध्ये आपण सिंगल क्रोशे करायचं नाही, फक्त समोरची जी साखळी दिसते तुम्हाला त्या साखळीमध्ये सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. तर ही पूर्ण आपल्याला 36 लाईनी पूर्ण तयार करून घ्यायचं. तर आपल्याला ही लाईनी 27 लाईनी तयार करून घ्यायचे आहेत असे सेम. कारण आपण खांबा घेतले 36, 35, 36, 37 असे जर आपण साखळी सुरुवातीला घेतलं तरी काय हरकत नाही आहे. कारण टोपी सहज 4-5 महिन्याच्या बाळाला येऊ शकते. कारण ही लोक ताणली जाते आपल्याला. आणि आपले जी आपलं पुढच्या साखळीमध्ये आपण जी लाईन तयार करतो सिंगल क्रोशेची, ही ताणल्यासाठीच आपण हे घेतोय फक्त असं खांब तयार करून. तर ही पूर्ण लाईन तयार करून घ्यायचं आपल्याला. आणि अशाच लाईनी पूर्ण आपल्याला हे बघा तर अशीच आपण पूर्ण पट्टी तयार करून घ्यायचं आहे. ते पूर्ण पट्टी आपली तयार आहे टोपीसाठी. तर आपण लाईनी मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 लाईन पूर्ण आहेत आपल्याला. आणि लाईनी कशी मोजायचं, फक्त वरल्या साईडला जो आहेत ना हे लाईनी खालच्या साईडला दबलेले आहेत ते नाही घ्यायचं मोजण्यासाठी. आपल्याला फक्त वरल्या साईडला जे डिझाईनचे आले तेच आपल्याला मोजून घ्यायचे. तर आता एक हे त्याच्या खालचं साईड आहे हे नाही मोजायचं आपल्याला, फक्त वरची जी आहेत तेच मोजून घ्यायचं आहे. 1 हा सोडून द्यायचा आहे, 2 हे सोडून द्यायचं आहे, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27. तर हे पूर्ण आपल्याला 27 लाईन तयार आहे. तर आता ही लाईन पूर्ण तयार करून घेऊया आपण. आता ह्याला काय करायचं, आपल्याला हे दोन्ही साईड असं पकडायचं, दोन्ही कोपरे. ही पट्टी आपली पूर्ण तयार आहे. हे दोन्ही कोपरे जॉईंट करून घ्यायचं असं चिटकावून बरोबर. आता ही अलीकडची सुई दोऱ्यानं पण शिवून घेता येतं, पण मी डायरेक्ट आता विण्याच्या सुईनंच मी जॉईंट करणार आहे. आता हे 2 साखळ्या दिसतात, त्या दोन्ही साखळींच्या पुढची जी साखळी आहे तिथेच आपल्याला ही साखळी ओढून घ्यायचं आपल्याला बोटायची. हे बघा पूर्ण सुईतलं सगळे धागे बाहेर काढून घ्यायचं. दहीची अलीकडची साखळी घ्यायची आपल्याला आणि त्याच्या समोरची त्या लाईनची हा दोरा ओढून हा सुईवरचा एकच धागा सोडून द्यायचा आहे. आता ही 1 नंबरची म्हणजे आपण साखळी आहे अलीकडच्या साईडची. आणि त्याच्या पुढची लाईन आहे
ते समोरची घ्यायची. असे दोन्ही साईडच्या 2 साखळ्या घेऊन हा सुईवरचा दोरा सोडून द्यायचा. हा एक, हे त्याच्या समोरची साखळी, 1 नंबरची माझ्याकडची, आणि ह्या दुसरी लाईन जी आहे दुसऱ्या साईडची, तर त्याच्याच पुढची साखळी घ्यायचा आपल्याला. कारण आपण दोन्ही साईड आपण जुळवून घेतलेत. ते जोडून घेतल्यानंतर ना एक त्याच्या समोरची आणि एक माझ्या साईडची अशी दोन्ही साखळ्या घेऊन शिवायचं आपल्याला पूर्ण, आणि सुईवरचा दोरा सोडून द्यायचा. हे हा एक आणि हे 2, हा दोरा ओढून घ्यायचा आहे. सगळं सुईवरचे धागे सोडून द्यायचं आपल्याला. तर हे पूर्ण असं शिवत जायचं आहे. तर चला तर मग शिवून घेऊया सगळं. तर पूर्ण लाईन आपण शिवून घेतली दोन्ही साईडनं. बघा असं ओळखू पण येत नाही आपण शिवलात म्हणून. ह्या जशा लाईनी आपण पूर्ण केल्यात तशीच ही लाईन पण दिसते शिवल्या जात. जरासं फरक जाणवत नाही सगळ्या लाईनमध्ये. तर असं शिवून घ्यायचं आपल्याला. आणि आता दोरा कट करून घेऊया आपण. हा दोरा ओढून घ्यायचा, गाठ बसते इथं आपल्याला, आणि हे साखळीमध्ये आपल्याला हा दोरा कट केलेला झाकून टाकायचं. असं गाठ निसकट नाही काय नाही आपली. थोडासा दोरा जास्त ठेवायचा आणि प्रत्येक साखळीमध्ये हा दोरा गुंतवून घ्यायचा. पूर्ण आपली टोपी तयार आहे. आता इकडून आपल्याला बंद करायचं एका साईडनं. कोणतरी एक बाजू घ्यायची अशी आपल्याला, आणि इथं पूर्णपणे हे बंद करून टाकायचं आहे. तर आपण छोटी सुई असते कपडे शिवायचे, त्या सुईने पण विणू शकता. मी आता ह्या सुईने धागे मागं पुढं करणार आहे. हा धागा ओढून घ्यायचा एका साखळीमधून आपल्याला. परत ते समोरच्या साखळी परत एक साखळी सोडून दुसऱ्या लाईनमधल्या साखळीमध्ये असं मागं पुढं दोरा करून घ्यायचं उलण आपल्याला. हे असं प्रत्येक लाईनीमध्ये लाईन आहे त्या लाईनची एक साखळी घ्यायचं, त्या साखळीतनं हा दोरा अलीकड पलीकड करून घ्यायचं पूर्ण. हे हे पूर्ण राऊंड तयार आहे आपलं. दोरे आत बाहेर करून घेतलेलं आहे. तर ही दोन्ही दोरे बघा दोन्ही साईडनं हे दोन्ही धरायचं असं आणि ओढून घ्यायचं. व्यवस्थित एक असं साखळ्या सगळ्या आपल्या आपण साखळ्यातून दोरा घेतलेला आहे ना, ते एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला. तिथे गॅप नाही राहिलं पाहिजे. आणि दोन्ही दोरे ओढून घ्यायचं असं, आणि ते दोन्ही दोऱ्यांची अशी गाठ मारायचं घट्ट एकदम असं. आता इथे वरती आपल्याला गोंडा लावून घ्यायचा आहे. इथं सुई घालून हा धागे जे आहेत खाली साईडला घ्यायचं आपल्याला. हे मागून कट करायचं. तर छानशी आपली बाळाची टोपी तयार आहे. आता याला मस्त वरती गोंडा लावून टाकायचा. तर गोंडा बनवूया आपण. तर हे 3 बोट आहे. त्या 3 बोटाला आपल्याला गोंड्याची साईज किती पाहिजे त्यानुसार आपल्याला इथे दोरा गुंडाळून घ्यायचा. हा याच्यातनं
हे बोटं काढून घ्यायचं आणि दोरा कट करून घ्यायचे पूर्ण सगळे दोरे बोटाचे. ह्याचे 2 भाग करून घ्यायचं. एकावर एक ठेवायचं. हे 2 पदरी दोरा घेऊन त्याच्यावर ठेवून घट्ट असं बांधून घ्यायचं. हे थोडंसं दोरा कमी पडलाय कारण खाल्ल्या साईडला पण शिवायला पण दोरा लागणार आहे. आणखीन हे दोरा घेऊन मी बांधणार आहे. तर हे आता हे सगळं एकत्र करून एकसारखं आपल्याला ही गोंडा तयार करून घ्यायचा. किती मस्त गोंडा झाला बघा. अशा गोंड्याचं एक तोरण पण लावू शकतो. तोरणाला खूप छान तोरण दिसतं. असे गोंडे वेगवेगळ्या कलरमध्ये करून नुसतं आपण पान याने एक एक गोंडे असे जर लावलं तोरण, साधं सिंपल तोरण बघायला पण छान दिसतं. दरवाजाला मस्त शोभा येते आपली. एक हिरवं पान करायचं आणि असा एक पिवळ्या कलरचा गोंडा तयार करून तर पट्टी करून आपण तोरण पण बनवू शकतो. सगळं आपलं छान असं हे गोंडा तयार आहे. आता हे दोन्ही पदर जे गोंड्याला आपण बांधून घेतलेत तर आपल्याला हे ना खाली घ्यायचं. हे 2 दोरे तर खाली घट्ट ओढून घ्यायचं आपल्याला हे. आणि हे खाल्ल्या साईडला जसं आपण सुरुवातीला सगळं शिवून घेतलं होतं प्रत्येक साखळीमध्ये हे धागे, हे कुठेतरी एका खांबामध्ये आपल्याला हे गुंतवून घ्यायचं आहे. बघा असं दोन्ही साईडने, हे पण इकडल्या साईडनं. आणि खाल्ल्या साईडला हे सगळे पदर घेऊन बांधायचं असं घट्ट. तर हे बाळाची टोपी तयार आहे. त्याला खाल्ल्या साईडने थोडंसं असं दुमतायचं म्हणजे आपण किती पण आता ही 3 ते 4 महिन्याच्या बाळापर्यंत टोपी येऊ शकते. आणि आपण ह्याला परत खाली घेतलं का नाही ते हाईटला पण वरल्या साईडला पुरते आपल्याला नंतर घालायचं म्हटलं का नाही.
आणि असे दुमतून छान दिसते. आणि हे ताणलं पण जातं, जेवढं आपण ताणलं तेवढं ही टोपी ताणली जाते. बघा खूप सुंदर अशी टोपी तयार झालेली आहे. तर लवकरच भेटू पुढच्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत धन्यवाद.